जय भीम सगळ्यांना. तुम्ही चांगले असताल म्हणून मी आशा करते. आणि मला एक बोलायचं होतं की माझी बहीण एक यूट्यूबला आहे, इंस्टाला पण आहे ती. तर माझा भाऊ वारून 2 महिने झाले, 3रा महिना लागला. तर 1 महिना मी व्हिडिओ नव्हते बनवले, तुम्हाला तर माहिती आहेच फ्रेंड. तर ती व्हिडिओमध्ये अशी म्हटली माझ्याबद्दल, माझी सख्खी बहीण आहे, आम्ही 5 बहिणी आणि 2 भाऊ. तर ती माझ्याबद्दल अशी बोललेली आहे की कुणाचा भाऊ वारला, कुणाचं काय केलं तरी कुणाला सुखदुःख नसतं, कारण की त्यांचे चॅनल बंद पडतील म्हणून ती व्हिडिओ काढतात. ती कशा काढतात काय मला माहीत नाही आहे. आणि तिने 2 महिन्यानंतर ती व्हिडिओ काढायला सुरुवात झालेली आहे तिची. तर ती व्हिडिओमध्ये ती अशी बोलली, तर मला खूप वाईट वाटलं की नाही का, बहीणसुद्धा का आपल्याला अशी बोलती. मी 1 महिन्यानंतर मी काढायला सुरुवात झाली की सारखं डोक्यात तोच याचा नाही का, की की त्याच्या मुलाचं कसं व्हायचं, ती कसं काय असा गेला पैलवान, तो झोपल्या जागीच गेला, असं काय मला वाटायचं. पण त्या बहिणीने मला असं उदाहरण दिलं, मला खूप वाईट वाटलं. पण नाही बोलावं असं एखाद्याबद्दल. पण मला पण तिला एकच सांगायचं आहे, तुझा पण भाव होता आणि माझा पण भाव होता, आणि तुझ्या पण रक्तातला आणि माझ्या पण रक्तातला, आपल्या दोघीचा पण, आपल्या 7 जणांचा पण बाप एकच आहे आणि एकाच रक्ताने आपण बांधलेला आहे. पण तू माझ्याबद्दल अशी कशी बोलू शकते? मला तेच वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं. मला पण पुष्कळ बोला येतं, असं काही नाही की मला बोलता येत नाही आहे. पण आता ही पहिल्यांदा मी तिला सांगते की तू माझ्याबद्दल काही बोलू नकोस, कारण की मला माहिती आहे, माझ्या आत्म्याला माहिती आहे तो माझा भाऊ होता, त्याच्याबद्दल मला काय वाटतं आणि काय नाही. पण असं तू बोललं नाही पाहिजे माझ्याबद्दल, कारण की मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि तू सगळ्यात लहान आहे. तर फ्रेंड्स, तर मला खूप वाईट वाटलं ती तशी बोलताना. मी आईला पण बोलली, आई तिला सांग तू की व्हिडिओमध्ये ती अशी बोलती. तर आई म्हटली, नाही गं, तुला नसेल ती बोलली, तिचा दीर पण वारलेला आहे, त्या दिराच्या बाबतीत असं काही बोलली असेल. तर म्हटलं नाही, मला माहिती आहे, कारण की तीन मी पहिल्यापासून कधी नीट बोलतच नाही आहे, आणि तिचं माझं बोलणं किंवा भाषण व्यवस्थित कधी नसतं या. आणि मी तिच्या लग्नाला पण नव्हती गेलेली. तिचं लग्न होतं त्यावेळेस मी तिच्या लग्नाला पण नव्हती गेली. म्हणजे रागामुळं नव्हती गेली, पण माझी परिस्थिती तशी होती त्याच्यामुळे मी गेली नाही आहे तिच्या लग्नाला. तर लहानपणापासून तिचं माझं म्हणजे पटतच नाही आहे मेन म्हणजे, की तर माझ्या मनात असं काही नव्हतं. पण ती अशी बोलली मला व्हिडिओमध्ये. तर तिचा व्हिडिओ पण आहे, तिचं नाव पण मला सांगायचं होतं, पण तिने माझं नाव घेऊन नाही बोलली, त्याच्यामुळं मला पण नाव घेऊन काय बोलायचं नाही. आणि माझा व्हिडिओ बघून ही पण अजून जास्त कमी काय बोलली. तर मला पण बोलता येतं, मी पण बोलू शकते, मी काय मुकी नाही आहे. पण तिला समजायला पाहिलं होतं की आपली मोठी बहीण आहे, 3ऱ्या नंबरची, आपण सगळ्यात लहान आहे, आणि आपण कसं काय तिला असं बोललं पाहिजे. तर मला वाईट वाटलं. आणि माझा व्हिडिओ बघून तू परत माझ्या व्हिडिओचा रिप्लाय देशील तर मला पण येतं आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते की तिने तर माझ्या व्हिडिओचा रिप्लाय दिला, तर मी पण तिच्या व्हिडिओचा रिप्लाय देणार. मी आईच्या कानावर घातलेला आहे. तर आई बोलली असं काही नाही आहे म्हणून. तर मग मला पण सगळं काय बोलता येतं, पण मी बोलत नाही, मी गप्प आहे. तर माझ्याबद्दल काहीच बोलायची गरज नाही आहे तुला, समजलं का? तू तुझ्या घरी आहे, मी माझ्या घरी आहे. तुझ्या लोकांचा तुला सपोर्ट आहे, तुझ्या घरच्यांचा, आईवडिलांचा सगळ्यात सपोर्ट आहे. मला सपोर्ट नाही आहे माझ्या घरच्यांचा, म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांचा पण नाही आहे, आणि सासरच्या लोकांचा. आई तर ही सगळ्याचीच आहे, आई तर दोघीची पण साईड घेणार. पण मला एवढंच फक्त बोलायचं आहे की तुझ्या घरच्यांचा, मेन म्हणजे तुझ्या मिस्टरांचा तुला सपोर्ट आहे, तर तू मिस्टरांच्या ह्याच्यावर तू जास्त बोलतीस. पण मला नाही माझ्या मिस्टरांचा सपोर्ट, म्हणून तू काही पण बोलशील तर मी ऐकून घेणार नाही आहे. काय, मला पण येतं बोलता. काय तू माझी बहीण असेल, पण तुला हक्क नाही दिला की मला असं काय बोलायला. काय, तो माझा भाऊ होता आणि तुझा पण भाऊ होता. तू काय माझी भाऊकी नाही आहे की तू माझ्या विरुद्ध असं काय बोलायला. जे कुठं तुझी भाऊकी आहे तू तिकडं बोलू शकते, माझ्याविषयी काय बोलायचं नाही आहे. मग मी पण भक्कम आहे बोलण्यासाठी. मग जे होईल ते जे होईल, काय पण होऊ दे, मग मी पण तयार आहे. तुला वाटतं असेल माझ्या पाठीमागं माझा नवरा आहे आणि हिच्या पाठीमागं नवरा नाही आहे, तरी पण मी एकटी लेडीज तुझ्यासंगती लढू शकते. काय, पण ही एवढं काय बोलायची तुझी गरज नाही आहे, आणि बोलायचं पण नाही इथून पुढं कधी. काय, माझी मुलं आहेत ना, तीच माझ्यासाठी सगळं काय आहे, कळलं ना? आणि मुलांनी सपोर्ट नाही केला ना, तरी मी एकटी माझं संरक्षण करण्यासाठी मी आहे. देवाने मला हातपाय दिलेले आहेत. मी काय तुमच्या दारात येत नाही किंवा कधी की मला हे नाही ते नाही म्हणून. मी कधीच नाही आले तुमच्या घरी. काय, म्हणून तुम्ही पण मला जास्त बोलायचं नाही आहे, समजलं ना? आणि मला माहिती आहे की कोण माझ्या विरुद्ध काय बोलतं काय नाही आहे, माझं कोणाला म्हणजे काय वाटतं, हे सगळं माहिती आहे. आणि बघवायचं तर प्रश्नच येत नाही आहे, माझ्यापाशी आहेच नाही काय तर. काय,
पण माझ्याबद्दल काय बोलू नको, आणि बोलली तर मला पण जबाब देता येतो. मी मुकी नाही आहे किंवा खुळी नाही आहे, मला सगळं काही येतं बोलता. समजलं ना? मी लढू शकते तुझ्यासोबत. तुझा नवरा तू लढ, मी एकटी तुझ्याशी लढते. माझी पोरं माझ्यासोबत नसली ना तरी पण चालेल, पण मी लढू शकते सगळ्यांना. काय देवाने हातपाय दिलेले आहेत मला चांगले, त्यामुळे विचार करून बोल. जे काय बोलायचं आहे ना ते विचार करून बोल. छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीला असं बोलायचं असतं का फ्रेंड? तुम्ही मला सांगा, माझ्याकडून काय चुकलं आहे तेव्हा सांगा बरं. माझ्याकडून फक्त एकच चुकलं होतं, काय की मी कामाला होती. कामाला असल्याच्या नंतर मला माझ्या भावाचा कॉल आला की राणी तू ये मला भेटायला. रडत होता तो की मला लय बरं नाही आहे, असं नाही तसं नाही. मी 1 महिन्यापूर्वी त्याला भेटून आली होती, कारण की आईची त्याची भांडणं झाली होती, तर मी त्याला भेटून आली होती. तर तो दारूचं म्हणजे नशामध्येच होता, खूपच नशामध्ये होता, आणि मला बोलताना पण तो नशामध्येच होता. आणि आदल्या दिवशी पण तो शिंगणापूरला जाऊन आला, मंदिरात जाऊन आला होता. तर मला असं नाही वाटलं की तो आजारी आहे की काय आहे. आदल्या दिवशी शिंगणापूरला जातोय, दुसऱ्या दिवशी एवढी म्हणजे माझी छोटी बहीण पण आली, तिच्यासोबत बोलणं हसणं खेळणं, म्हणजे त्याला एक इंजेक्शन पण नाही, काहीच नाही. आणि तो दारूच्या निशातच मला बोलत होता की तू ये ना, तू ये ना. तर मला असं वाटलं की नाही का तो असंच बोलतोय नाही का दारू पिऊन आम्हाला. त्याच्यामुळं मी कानामागच टाकलं. आणि तेवढं पण असून मी मॅडमला सुट्टी मागितली होती. मॅडम म्हणलं माझा भाऊ आजारी आहे, मला जायचं आहे. त्या मॅडमची गलती आहे की तिने मला सुट्टी दिली नाही आहे. सुट्टी नाही दिली तर मला 2 दिवसांनी निरोपच आला की तुझा भाऊ गेला म्हणून. पण मला किती वाईट वाटलं ती मला माहिती आहे. माझ्याकडे तर रेकॉर्डिंग आहे, आणि मी ह्यांना फ्रेंड माझ्या बहिणीला मी रेकॉर्डिंग पाठवलं होतं की मला लय वाईट वाटलं की त्यांनी मला बोलवलं होतं आणि मी गेली नाही आहे असं नाही. आणि ती काय म्हणते, अगं तो काय 75% तुला जीवनाची भीक मागत होता, आणि 10% तू त्याला म्हणवत होती की तू येत नाही म्हणून सफाई देत होती, तू नुसती येते म्हणून सफाई देत होती. पण मला का स्वप्न पडलंय का तो आजारी नाही, काय नाही. आदल्या दिवशी शिंगणापूरला जातोय, दुसऱ्या दिवशी देवाची जत्रा करतोय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करतोय. कुणाला वाटणार आहे? माझ्यासंग ती व्यवस्थित बोललाय. आणि हां, तो रडत होता, त्याला सवयच होती रडायची. दारू पिला की रडायचं, बहिणींना बोलायचं, हे ते मला मला माहिती आहे, तिला पण माहिती आहे, मला बी माहिती आहे. तर तो तुझ्याबद्दल काय म्हणला ती ती सांगितल्याच्या नंतर, त्या दिवशी पण मी गेलती तेव्हा पण 1 महिन्यापूर्वी मी त्याला भेटायला, त्यावेळेस पण काय बोलला, मी तर असं काय सांगितलं तर तुला बरं वाटेल का? नाही ना. हां, त्याचं मात्र पहिल्यापासून कधी लहानपणापासून भांडण नाही, तंडण नाही, कुठल्याच गोष्टीचं काय नाही आहे. तू माझ्याबद्दल बोलून ही लई मोठी चुकी केलेली आहे. हां, आणि माझी फक्त एकच चुकी आहे की त्यांनी बोलवलं, मी गेली नाही आहे. मला का स्वप्न पडलं होतं का की ते उद्या जाणार आहे की काय? तो दारू पिऊन नेहमीसारखा फोन करत होता, म्हणजे फोन तर करतच नव्हता कधी कोणाला, पण असं वाटायचं की तो दारू पिऊन बोलतोय. दारू पिऊन एवढा दारू पिलेला होता, आणि तो बोलत होता आईच्या मांडीवर झोपून. मला माहीत नव्हतं. आईने नंतर सांगितलं की माझ्या मांडीवर झोपून तुला बोलतोय, तू ये म्हणून मला भेटायला. मी मेल्याच्या नंतर माझ्या माहितीवर सावली तुझी पडू देऊ नको. तर मी त्याला म्हणायची, बाळा असं नको म्हणू, तू दवाखान्यात जा, मी कामाला जाते, मी एकटी करते. तुला तुला माहिती आहे ना की तुझा मेहुणा माझ्यापाशी नाही आहे, तर सपोर्ट करत नाही आहे. मग मला लेकरांचं मला बघायला लागतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी बोलली होती त्याला. पण ही रेकॉर्डिंग पण तिने नाही डोक्यात घेतलं. फक्त भाऊ बोलायला रेकॉर्डिंग डोक्यात घेतलं की भावाने तुला बोलवलं, 100% तुला भीक मागत होता जीवनाची. अगं पण मला स्वप्न पडलं आहे का? तुला तरी ती व्हिडिओ पाठवते म्हणली, मला का नाही व्हिडिओ पाठवला? तुला तरी व्हिडिओ पाठवला असताना तरी पण तू खरं नसतं धरलं की हा खरंच उद्या जाणार आहे म्हणून. हां, तर माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे, तिला मी सांगितलं, अगं भैयाचा फोन आला होता आता, आणि तो रडत होता की मी लय आजारी आहे असं तसं म्हणत होता. तर ती काय म्हणली की तो काय लहान आहे का, त्याला कळत नाही का तेव्हा दवाखान्यात जायचं? हां, म्हणजे तिला पण नाही वाटले की म्हणजे ही जास्त सिरियस आहे म्हणून. तिला तरी काय स्वप्न पडले का? नाही पडलं तिला पण स्वप्न. कुणालाच नव्हतं स्वप्न पडले की तो जाणार आहे धट्टा खट्टा गडी झोपून नाही, काय नाही, फिरतोय आरतोय. ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी संध्याकाळीच तो हप्ते गोळा करून आला आहे. हां, कुणाला वाटणार आहे? हां, ज्या दिवशी रात्री मरायचं त्या दिवशी पण त्यांनी बायकोसोबत एवढी किरकिरी घातली, सगळ्याला बोलत होता, हे ते कुठाने सगळे केले त्याने. कोणाला वाटणार आहे तुम्ही मला सांगा बरं? हां, आणि का देव लागून गेली का ती 75% तो तुला जीवनाची भीक मागत होता. त्याकडे पैसा पाणी होता, मी तर भिकारी आहे, माझ्यापाशी तर काही नाही आहे. तो पैसा पाणी होता, मग त्यांनी दवाखान्यात जायचं होतं. हां, जिवंतपणे त्यांनी ब्लॅकलिस्ट तुमच्या आपल्या सगळ्यांची फोन त्यांनी टाकले. हां, मग तसं ती पण नव्हतं काय डोक्यामध्ये. तो आजारी होता हे असं काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं की आजारी होता की काय. माझा सक्का भाऊ होता, तुझा सक्का भाऊ होता. कुणालाच वाटतं किती बी आपल्या संगती त्यांनी दुश्मनीने वागू दे, त्याच्या बायकोने वागू दे, असं वाटतं की आपला भाऊ जावा म्हणून.
हां. आणि तो गेल्याच्यानंतर सगळ्याला दुःख वाटलं ना, मग तुम्ही तुझ्या माझ्यावर काय येता, कायसाठी येता? आणि तुला मी बोलली होती कशासाठी, की तुम्ही इकडं तिकडं काय करू नका. ती पहिल्यापासून ती चौघंजणी मिळून होती. मोठा भाऊ, भाऊजय, छोटा भाऊ, भाऊजय ही मिळून होती. मग त्यांची ती बघतील ना, काय करायचं काय नाही. आता आपण भाऊ गेलाय म्हणून आपण त्यांच्या मध्ये नाही करायचं. त्यांची ती करतील. ती काय लहान आहेत का तवा? त्यांना सगळं समजतं. हां. आपण सांगायचं आणि त्यांनी करायचं असं काय नाही ना. म्हणून मी म्हणतो तुम्हाला, की त्यांचं मला काही सांगू नका. ती तिकडं कशी का राहीना, कशी का जागाना, मला काय त्याशी घेणं देणं नाही आहे. आपण पाहुणे आहे, त्यांना चांगलं समजावायचं, सांगायचं आपलं कर्तव्य आहे. पण त्यांच्यामध्ये ती काय करते, हे काय करते ती नाही सांगायचं. कारण की ती चौघंजण मिळून होती. बहीण काय ती भाऊ, भाऊजय ह्या सगळीच मिळून होते. त्यावेळेस आपल्याला विचारलं का पाची बहिणीला? नाही विचारलं ना. काय करायचं, धरायचं, काय ठेवायचं म्हटलं तर ते त्यांची बघायची. आईवडील जवळ होते, आईबापांना पण विचारत नव्हते, खायला प्यायला देत नव्हते. मग ते आता ते पण बघतील. आहे ना भाऊ मोठा, घेईल ना समजून तिला. आपण किती बी काय समजून झालं तर त्यांना आपला रागच येणार. मग म्हणून तुम्हाला हे सांगत होती. पण त्याच्यात तर मी तुला ती सांगितलेलं, त्याच्यामुळं तर मला ही व्हिडिओच्या माध्यमातून तू बोलत असेल तर मला पण येतं बोलता. मी पण बोलू शकते काय. देवाने हातपाय दिलात मला, मी स्वतःच्या पायावर मी कोणा उभा राहिलेली आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मी उत्तरं देऊ शकते. मी कुणाच्या निंद्यात नाही आहे. तर फ्रेंड, सख्या बहिणीने असं नाही बोललं पाहिजे. तर मला वाईट वाटतं की माझ्या पाठीमागं कोणाचा पाठिंबा नाही आहे म्हणून ती मला अशी बोलती. पण माझ्या पाठीमागं माझी यूट्यूब फॅमिली आहे, मला माहीत आहे. आणि तीच सगळं काय माझे आहेत. तर मी तिला अजून एक भार सांगते की यूट्यूब फॅमिली माझ्या पाठीशी आहे. ती मला सपोर्ट करतात आणि ती मला सांगतील. मला ह्यातून काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काही चुकलं असेल तर मला प्लीज हात जोडून विनंती करून सांगते की भाऊ बहिणींनो, मला खरंच सांगा की ताई तुमच्याकडून ही चुकलं, तुमच्या बहिणीला तुम्ही ते गलत बोलला की काय. मी तुमचा राग येणार नाही आहे, मला खरंच नीट सांगा. तर चला की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, मी इथंच थांबवते व्हिडिओ.